पैनगंगेवरील 7 उच्च पातळी बंधारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने मंजूर झाले। यासाठी मी 2018 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये हिवाळी अधिवेशनात पैनगंगा उच्च पातळी बंधाऱ्यासंदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या कक्षात बैठक होऊन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात हा विषय मार्गी लावला आहे। एकनाथ शिंदे यांचे आशीर्वादानेच पैनगंगेवरील 7 उच्च पातळी बंधारे मंजूर झाले, असे मत बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयात संपन्न झाले। त्यानंतर हेमंत पाटील यांनी श्री रेणुकादेवी गडावरील कामाची पाहणी केली व बांधकाम विभागाचे उप अभियंता DK भिसे, अभियंता रवींद्र उमाडे, कुणाल यादव यांच्याकडून माहिती जाणून घेतली। यावेळी तहसीलदार किशोर यादव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची उपस्थिती होती। त्यानंतर प्रस्तावित माहूर धनोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्या ठिकाणी पैनगंगा नदीवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत सुरू असलेल्या कामावर समाधान व्यक्त करत धनोडा पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारा होत असल्याचे बघून आनंद झाला। हे काम पूर्ण झाल्यानंतर विदर्भांनी मराठवाडा या दोन्ही बाजूच्या 1 लाखावर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून विशेष म्हणजे तीर्थक्षेत्राच्या माहूर शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही। पैनगंगेवरील उच्च पातळी बंधारे खासदारकीच्या माझ्या कार्यकाळातील महत्त्वाची स्वप्न पूर्ण होत असल्याचा देखील आनंद आहे, असे सांगत लवकरच या कामाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहूर येथे आणणार असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले। यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, कार्यकारी अभियंता शेख, अभियंता शिऊर, शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, लांजीचे सरपंच मारुती रेकुलवार, अमित यवतीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक देशमुख, हिरासिंग चव्हाण, हनुमंत मुंडे, संजय जोशी, विशाल चव्हाण, अरविंद जयस्वाल, विकास कपाटे, गोपाल नाईक यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शहरातील मान्यवर उपस्थित होते। 3 शक्तिपीठापैकी एक असलेलं शक्तिपीठ आणि इथं उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठी पाणी टंचाई असायची। खरं म्हणजे मागच्या 5 वर्षापासून सातत्यानं लढा होता आणि 40 वर्षापासून पैनगंगेच्या खालची, इसापूर धरणाच्या खालच्या सगळ्या लोकांची मागणी होती। 3 मुख्यमंत्री खरं म्हणजे मला त्या काळामध्ये अनुभवता आले। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय उद्धवजी साहेब असतील आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील। खऱ्या अर्थानं या ज्या बंधाऱ्यांना चालना दिलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने बंधारे झालेले आहेत। पैनगंगेचं पाणी हे सगळं तेलंगणामध्ये वाहून जात होतं। उच्च पातळीचे 7 बंधारे पैनगंगेवर आणि 4 बंधारे पूर्णा नदीवर मी खासदार असताना करण्याचा योग आला। त्यासाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीची बैठक, SRTC असेल, MWRR हे प्राधिकरण असेल, याच्यामध्ये न्यायालयाने सुद्धा लढा दिला आणि त्याच्यामध्ये सर्व मंजूर करून घेतलं। आज या बंधाऱ्याचं काम चालू आहे, हे बघून मला अतिशय आनंद झालेला आहे। विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीकडच्या साधारणतः लाखभर एकरच्या शेतकऱ्यांना या सर्व पाण्याचा लाभ होणार आहे। त्याच्यासाठी कार्यकारी अभियंता शेख सर असतील, आमचे यशी कचकलवार साहेब असतील, या भागाचे भूमिपुत्र असलेले संतोष तिरुमणवार साहेब असतील, आपलं शूर साहेब आणि हे सगळी मंडळी, माने साहेब अतिशय मेहनत करतायत। या भागातले अतिशय चांगले कंत्राटदार सुमित मुरगे स्वतःच लक्ष देत आहेत आणि एक चांगलं काम होतंय। निश्चित आता या तीर्थक्षेत्राला कुठल्याही पाण्याची कमतरता पडणार नाही आणि एक महत्त्वाचं स्वप्न माझ्या कारकिर्दीतलं हे पूर्ण होतं हे बघताना मला अतिशय मनापासून आनंद होतोय। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।